हाय. आज जरा वेगळ्या गोष्टींसाठी आपण भेटलेलो आहोत ऑनलाईन. मी बनवतो आहे नेहमीचा सगळ्यांच्या आवडीचा माझ्या आवडीचा यखनी पुलाव. आमचा बंधू प्रदीपला अमेरिकेमध्ये ग्रीन कार्ड मिळालं, त्याच्या आनंदामध्ये हे सगळं सेलिब्रेशन सुरू आहे. तर आता आपण हा पुलाव कसा बनवतात ते जरा बघूयात, मजा करूयात. आपल्याला कांदा अशा पद्धतीनं हा जो कापलेला आहे ना, अशा पद्धतीने आपल्याला बारीक कापून घ्यायचा आहे आणि नंतर त्याला असा मोकळा मोकळा करायचा आहे. हे बघा, याच्यात कसा मोकळा मोकळा केलेला आहे, हा तसा मोकळा मोकळा करून घ्यायचा आहे कांदा. ओके, मग मी तुम्हाला सांगतो पुढची प्रोसिजर काय असेल. म्हणजे मॅरिनेशनमध्ये जास्त आपल्याला काही टाकायचं नाही आहे, तर ही फक्त हिरवी इलायची ह्या फक्त 4 घेतलेल्या आहेत. अजून भरपूर लागणार आहेत आपल्याला, पण ह्या 4 हिरव्या इलायची, हे स्टार एनएस, ही ब्लॅक कार्डमम म्हणजे ती आपली काळी इलायची असते ती, आणि ही फक्त एक दालचिनी. ओके, आणि जो मगाशी आपण कांदा कापला होता ना क्रश केलेला, तो अशा पद्धतीने थोडासा हाताने मोडून तोडून मस्तपैकी टाकून द्यायचा आहे. आणि इथं मी घेतलेलं आहे बरोबर 1 किलो मटण, चांगलं लुसलुशीत मटण आहे. आणि ही चरबी आहे, चरबीचा वापर काय करायचा आहे तो मी तुम्हाला नंतर सांगतो. तर हे मटण जे आहे हे मस्तपैकी पूर्ण सुकं करून घेतलं आहे आणि आता आपण याला मॅरिनेशनला ठेवतो आहे. ओके, तर हे मॅरिनेशन आता इथं तयार होईल. आता 1 किलो मटण आहे म्हटल्यानंतर आपल्याला साधारणपणे 300 ग्राम दही, ते 300 ग्राम दही आपल्याला याच्यात टाकायचं आहे. आता याच्यात दही जाईल 300 ग्राम आणि याच्यात टाकायचं आहे मीठ. ओके, आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे आणि याच्यामध्ये एक चांगलं एक चमचाभर मीठ. ओके, झालं. तर याच्यामध्ये हिरवी मिरची, या हिरवी मिरचीचा रंग नाही लागणार याला, आपण ती यखनीमध्ये काढून घेऊ. बघितलं तसं याच्यामध्ये मटण घेतलं आहे. 1 किलो मटणाला 300 ग्राम दही, एक दालचिनी, एक आणि 2-3 छोटे छोटे गरम मसाले, हिरवी इलायची आणि कांदा आपला जो कापलेला होता तो कांदा याच्यामध्ये लावून ठेवला आहे आणि याला सीझन करून घेतलं, जसं म्हणतो ना आपण मॅरिनेशन केलेलं आहे. तर हे बघा, हे असं. आणि आता हे मटण दह्यामध्ये मस्तपैकी भिजू द्यायचं आहे, मुरू द्यायचं आहे पुढचे 3 तास. मग पुढच्या 3 तासानंतरची प्रोसेस तर तुम्हाला मी सांगतो. ओके, आता मसाला तयार करूया. आहे ना, हातात पकडायचं आहे ना, मग ते घे ना, कारण की फोन हालतो हातात ना काही त्याला असलं ना तर कसं फोन स्टेबल राहतो. याच्यासाठी ना एक मसाला लागतो, तो मसाला मी तुम्हाला दाखवतो. तो अतिशय फाईन पेस्टमध्ये मसाला करून घ्यायचा असतो. तर त्याला हा अशा पद्धतीने जातो. ही फाईन पेस्टची पावडर आहे. याच्यामध्ये काळी मिरी, दालचिनी, लवंग आणि बडीशोप अशा पद्धतीचे काळे मसाले आहेत त्याच्यामध्ये. ओके, आणि याच्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडीशी केसर. ओके, आणि याच्यात नंतर आपण टाकणार आहोत सुंठ पावडर. आता त्याच्यामध्ये तू टाक. अपूर्वा आली आमच्या मदतीला, ती आता टाकते अर्धा चमचा सुंठ पावडर. अजून अर्धा चमचा टाक, बस. आता याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय की इथे मसाला आहे, हा सगळा टाकलेला आहे, बघून घ्या. आणि केसर पण टाकलं आहे, खाली पण आहे वर पण आहे. आणि आता याच्यात जाईल दूध. तर दूध मी टाकतो. तर ह्या मसाल्यामध्ये गेलं हे दूध.
आणि दूध आता मी व्यवस्थितरित्या तयार करून घेतो. थांब. हे दूध तयार केलेलं आहे. आता ह्या दुधाला आपल्याला तसंच राहू द्यायचं आहे. मग सांगतो या दुधाचं पुढे काय होईल. ऐका, आपल्याला ना आता यखनीमध्ये जी पोटली बांधून टाकायची असते त्या पोटली बांधण्यासाठी हा एक कापड हा आपल्या घरामध्ये असतोच. तर हा कापड आपण वापरतो. तर याच्यामध्ये आपण गरम मसाले टाकणार आहोत, खडे मसाले अख्खेचे अख्खे. तर हे पहिले काही लवंग, याच्यात आपल्याला लवंग टाकायच्या आहेत थोड्याशा, जास्त नाही. ओके. त्याच्यानंतर आपल्याला काळे मिरे मनासारखे जितके टाकता येतील तितके आपल्याला याच्यात टाकायचे आहेत. नंतर आपल्याला वरून पण टाकायचे, कारण आपण याचे पावडर फॉर्ममध्ये पण आपण थोडंसं टाकणार आहोत. त्यानंतर हे दालचिनीचा एक तुकडा आपण मटणात टाकलेला आहे, तर एक मोठा आणि एक अतिशय छोटा. त्याच्यानंतर हे जावित्री का काहीतरी म्हणतात याला, हा पण प्रकार टाकायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे नटमेग, जायफळ म्हणतात त्याला, काळी इलायची, हे स्टोन फ्लावर, दगडफूल नावाचा हा जो प्रकार असतो, हा बघा, हा लय काळा काळा दिसायला चांगला नसतो पण चांगला असतो चवीला. तर हा आपण तो टाकतो आहे. आणि याच्यातले सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे ही ग्रीन कार्डिमम, म्हणजे हिरवी इलायची. काळी तर टाकली आहे, हिरवी आधी पण टाकली आहे, दुधात पण याची पावडर टाकलेली आहे, आता पोटलीमध्ये सुद्धा जाणार. आता सगळ्यात महत्त्वाचं जो भाग आहे याच्यातला तो म्हणजे आहेत जिरे. थांबा तुम्हाला मोजूनच दाखवतो. जिरे धने आपल्याला भरपूर टाकायचे. तर हे जिरे 1 चमचा, हे जिरे हे बघा बघून घ्या नेट, हे शाही जिरे नाही आहेत, हे स्याही जिरे म्हणतो ना ते नाही, हे आपले नॉर्मल घरात आपण वापरतो ते वाले जिरे. मी जिरे टाकलेत बरोबर 3 चमचे. आणि त्यानंतर बडीशोप, ही बघा, ही बडीशोप, ही छानशी बडीशोप असते ना, आपण खातो मस्तपैकी पानामध्ये वगैरे टाकून. हे बघा बघून घ्या, ही 1 2 आणि 3 चमचे. थोडीशी आवडते म्हणून जरा अजून चांगलं, कारण सगळी चव यानीच येते. ओके, हे झालं. त्यानंतर मस्तपैकी मनाजोगते हे धने बघून घ्या किती घेतलेले. हे जवळपास असतील एक 50 ते 70 ग्रामच्या आसपास हे धने असतील. आणि याबरोबर हे सगळे मसाले आपले तयार झालेले आहेत, एकदा बघून घ्यायचे. कोकणवासियांना माहीत असेल, हे नाकेसर नावाचं काळी मिरीसारखा दिसणारा एक मसाल्याचा प्रकार असतो. हा मिडल ईस्टमध्ये खूप वापरला जातो. तर हा नाकेसरसुद्धा आपण याच्यात ॲड करतो आहे. तर आपण हा नाकेसर ॲड केला आहे याच्यामध्ये. पॉज. तर ही आपली पोटली बघा, ही अशी सगळी तयार झालेली आहे मस्तपैकी. तर मी आता याची मस्तपैकी गाठ मारून घेतो आणि मग तुम्हाला दाखवतो की काय करणार आहोत आपण. ओके, हे पहा, फक्त मसाले असे एकदम व्यवस्थित बसले पाहिजेत, बाहेर नाही आले पाहिजेत. 1 किलोसाठी एवढे मसाले पुरेसे आहे, 1 किलोसाठी एवढे मसाले पुरेसे आहेत. बघून घ्या, मस्तपैकी याला गाठ मारली. गाठ मारताना एक लक्षात राहू द्या, हे कापड आपल्याला परत वापरायचं आहे. ओके, ते कशासाठी वापरायचं ते मी तुम्हाला सांगेन, म्हणून गाठ हलकीच मारा. ओके, की पटकन खोलता येईल. हे कापड वाया जाऊ द्यायचं नाही आहे, कापडाचा आपल्याला उपयोग आहे नंतर. तर ही झाली आपली पोटली तयार. तर आता आपण जरा मेन प्रोसेसला सुरुवात करूयात. चालू कर. एक मिनिट चालूच आहे. चाकू बदल ना जरा, स्टायलिश घे ना चाकू. जो आपल्याला कांदा तळायचा आहे ना, तर तळण्यासाठी कांदा तुम्हाला असा कापायचा आहे. तो कांदा तुम्हाला असा नाही कापायचा, तो तुम्हाला असाच कापायचा आहे. हे लक्षात राहू द्या. ओके, तर आता आपण आधी कांदा कापून घेऊयात आणि मग नंतर आपण भेटूयात. हो, आता ती बहीण म्हणते की हा चाकू वापरू नको, हा स्टायलिश चाकू नाही आहे. आता तिला कसं सांगावं, या चाकूला जशी धार आहे ती चाकूची धार मला दुसरीकडे मिळणार आहे का? पण आता ती म्हणते म्हणून आता आपण एक मोठा चाकू घेऊयात. आता त्या छोट्या चाकूचा त्रास होत होता म्हणून हा असा एवढा मस्त मोठा चाकू धार करून दिलेला आहे. आता बघू याची धार किती जाते. आईला जात पण नाही बघा, कांद्यामध्ये घुसला. तर आता यांनी बघू कापलं जातं आहे का. मगाशी थोडासा कापायचा प्रयत्न केला होता पण बघू. अरे जातं आहे हो, कापलं जातं आहे, फक्त सवय नाही आपल्याला हाताला. ठीक आहे, कापूयात, काही प्रॉब्लेम नाही. दिखावे का जमाना है, दिखावे का पैसा है, तो बाबा करना पडेगा. ओके, तर आपला हा कांदा झालेला आहे. हा कांदा आपल्याला तळायचा आहे म्हणून काय करा माहिती आहे का, हा कांदा घेऊन तळायला टाकायचा आहे म्हणून तो प्लेटमध्ये काढून घेतो. ओके, हे बघा
आणि नंतर याला ना मी मोकळा करणार आहे थोडंसं मीठ टाकून, म्हणजे त्याचं पाणी लवकर आटेल. त्याने काय होतं, गॅस कमी वाया जातो. एकतर आधीच नैसर्गिक साधनसंपत्ती एवढी कमी आहे आपल्याकडे, कशाला उगाच गॅसचं बिल वाढवायचं. पहिलं बरं होतं, आता नाही तसं. मोदी साहेबांनी गॅस लय महाग करून टाकला आहे. तर आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकली होती, पण तरी हे अद्रक थोडंसं टाकायचं असतं. म्हणून असं मोठंच कापा, कारण हे नंतर आपल्याला बाजूला डिस्कार्ड करून टाकायचं आहे बरं का. तर हे यखनी बनवताना लागणारं हे अद्रक इथे आपल्याला अजून लागतील. ओके, हे बघा असं, म्हणजे पटकन आपल्याला बाजूला डिस्कार्ड करता आल्या पाहिजेत. ओके, नाही बस झाल्या एवढ्या मिरच्या. या मिरच्यानंतर आपण याला वापरूयात, यानंतर मटणात टाकताना वापरूयात. ओके, तर नको जाऊ द्या, वापरूयातच. लय फिक्कं होऊन जातं मग, आणि ते फिक्कं खाणं बरं नाही वाटत. तसं पुलाव जो आहे ना हा फिक्का नसतो. म्हणजे आता मी तुम्हाला सांगतो, पंखा बंद कर, 1 मिनट हां, पंखा बंद कर ना. जवळ आहे. जवळ आहे. बस कर बंद. बघा मगाशी ना आपण कांदा जो कापला होता ना बारीक तो आता आपण तळून घेणार आहे. हा बघा, हा कांदा, आणि आता आपण टाकूयात तळायला. मी थोडासा मोकळा करून घेतला आहे तो. ओके, आणि जरा सांभाळू ना, लगे उडतं नाही तरी अंगावर. आता जेव्हा कांदा लाल व्हायला येईल ना, तेव्हा परत व्हिडिओ चालू करतो आणि तुम्हाला दाखवतो. आता सगळी प्रोसेस सुरू आहे. तर मग आता आपल्याला तांदूळ पण काढावा लागेल. 1 किलो मटणाला 1 किलो तांदूळ पुरेसा असतो. आता हा तांदूळ जो आहे, हा बघा, हा नीट बघून घ्या. आमच्या कॅमेरामॅन बहिणींना आहे ना, कॅमेरा नीट पकडताच येत ना, असा तांदूळ पाहिजे चांगला. बघा, हे बघा, असा पाहिजे. आता मी याला भिजवणार आहे. थांबा जरा, भिजवून येतो तोपर्यंत इथेच थांबा. हे बघा, पाणी आहे ना असं क्लिअर झालं पाहिजे. ओके, ते पांढरापणा सगळा निघून गेला पाहिजे. आता तांदूळ आपण साधारणपणे 1 ते 1.5 तासासाठी भिजवायला ठेवूया. 2 तास ठेवून द्यायचा. ओके, पॉज. बघा, चांगलं दिसलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये थोडंसं जाणार 1 चमचा तूप. हे बघा, चांगलं शुद्ध गाईचं तूप आहे बरं का. याची किंमत 1800 रुपये किलो आहे, सांगून देतो आत्ताच. नाहीतर मग तुम्ही म्हणाल ते बालाजीच्या मंदिरातलं जे वापरतात ना ते तूप आहे, ते भेसळवालं नाही, ओरिजिनल आहे. आणि तुम्हाला याच्यावर एक गंमत सांगतो, 1 किलो गाईचं म्हणजे साजूक तूप जे असतं ना, ते जर बनवायचं असेल तर तुम्हाला साधारणपणे 1000 रुपयाचं दूध लागतं बरं का. हां, मग मला सांगा, जे कोणी तुम्हाला देतात की बाबा आम्ही देतो 400 रुपये किलो, 800 रुपये किलो वगैरे, ते पूर्णतः खोटं असतं. ओके, तर भेसळवाला खाऊ नका, चांगलं खा. तर आता मेन टाईम आलेला आहे. हे बघा, इकडे मटण बघायचं. मटण बघा, हे मटण आता आपल्याला यखनी बनवायची. आता यखनी म्हणजे काय, मगाशी तुम्हाला सांगितलेलं आहे. यखनी म्हणजे असतो स्टॉक. तर आपल्याला हे दहीवालं मटण जे आहे ते ह्या तेल आणि तुपामध्ये व्यवस्थितरित्या फ्राय करून घ्यायचं आहे. फ्राय नाही, सॉरी, माफ करा बरं का. तेल आणि तुपामध्ये टाकायचं आहे. त्याचं थोडंसं फक्त पाणी सुटू द्यायचं आहे. आपल्याला ते बिलकुल फ्राय नाही करायचं आहे, लक्षात घ्या. फ्राय केलं ना तर काय होतो, त्या मटणाचा रंग बदलतो आणि मटण थोडंसं कच्चं, म्हणजे असं क्रिस्पी होतं. आपल्याला ते क्रिस्पी नाही करायचं आहे बरं का. गॅस बारीकच ठेवायचे. त्या आमच्या फेसबुकवरच्या सगळ्या मैत्रिणी मग इनबॉक्सात येऊन म्हणतात ना, मग त्यांच्यासाठी असं थोडंसं सांगावं लागतं. हे बघा, हे सगळं गेलेलं आहे मगाशीचं मटणाचं मॅरिनेशन. ओके, हां, आणि आता हे बघा, हे भांडं आहे ना, असं टाकायचं नाही लगेच बरं का धुवायला. त्याच्यातलं सगळं काढून घ्यायचं. दहीलाही महाग मिळतं.
याच्यातले आतले कांदे बिंदे पण सगळे खूप महाग आहेत. ओके. हां, आता थोडीशी गॅस केली फास्ट. ओके. आणि मी याच्यातून थांबा जरा काढून घेतोय सगळं. स्कॅप्युला लय भारी काम करतो बरं का. हा IKEA मधून आणला होता. वा, बंद कर. आता जसं मगाशी तुम्हाला सांगितलं होतं, तर हा जो अद्रक आहे जाड जाड कापलेला, हा अद्रक याच्यात गेला. ओके. आणि ह्या ज्या मिरच्या 1 सिंगल कट टाकलेल्या आहेत, ह्या एवढ्या सगळ्या मिरच्या याच्यात गेल्या. ओके. आता हा जो लसूण दिसतोय ना तुम्हाला, हा माझ्या मावशीने गावावरून पाठवला, माझ्या आजीच्या गावावरून, चांदवडवरून. गावठी लसूण एकदम ऑर्गॅनिक. तर आता हा अख्खाच्या अख्खा लसूण हा असाच्या असा याच्यात जाईल. मी इथे याला मध्ये प्लेस केलं, बघून घ्या. हा गेला अख्खाच्या अख्खा. आता मटणाच्या त्या ज्या दह्याच्या याला उकळी आलेली, तर आता आपण काय करूया, याच्यात ना गरम पाणी टाकूयात. ओके. गरम पाणी टाकलं तर कसं जरा पटापट पटापट वर्कआउट होतं ना सगळ्या गोष्टी. तर हे बघा, हे गेलं गरम पाणी. आणि याच्यानंतर याच्यात जाणार मसाल्याची पोटली. मसाल्याची पोटली. ही बघा, ही जी मसाल्याची पोटली मगाशी तुम्हाला दाखवली होती ना, ही मसाल्याची पोटली आता याच्यात जाणार आहे. फक्त जेव्हा टाकाल त्यावेळेला जरा थोडंसं असं दाबून टाका आतमध्ये. पहिला लयच गरम झालं होतं, चटका बसला मला. हां, ही गेली मसाल्याची पोटली. अजून थोडंसं पाणी उकळलं की अजून गरम पाणी त्याच्यात टाकणार आहे. थांबा थांबा, हात धुवून घेतो. लयच भाजला. थँक्यू थँक्यू थँक्यू. कर बंद. हे बघा, जेव्हा हे सगळं यखनी जमा होईल ना, तेव्हा हे असं दिसायला लागेल. ओके. मी तुम्हाला थोडंसं जरा वेगळ्या अँगलने दाखवतो. ओके. आता याच्यामध्ये ना हा जो पांढरा स्पेस असतो ना, हा आपल्याला हा नंतर थोडंसं उकळी आली ना याला, तो काढून घ्यायचा आहे बरं का. ते मटणाचं जरा थोडासा एक नको असलेला प्रकार असतो ना, तो काढून घ्यायचा आपण त्याच्यातून. मी दाखवतो तुम्हाला नंतरच्या याच्यात. आणि हे बघा पोटली, बघा पोटली. पोटली चांगली होऊ द्या मस्तपैकी. आणि मी आता याच्यावर ठेवतोय झाकण. हे उभी आहे ना. चल बाजू. तर आता गॅस करूया बंद आणि बघूया किती उकळलं आहे. वा 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 वा, मस्त उकळलं आहे. ओके. आणि मटण पण परत हात भाजला, चांगलं शिजलेलं आहे. ओके. तर ही बघा, याची ही जी हे जे तयार झालं आहे ना, याला म्हणतात यखनी. ओके. असं मस्त गोल्डन वगैरे कलर झाले. आता याचा रंग पण नंतर बदलेल बघा. ओके, आहे की नाही. आता आपण काय करणार आहोत माहिती आहे का, याच्यातलं हे सगळं मटण पूर्ण वेगळं होईल. कांदे वेगळे होतील आणि मसाला पण वेगळा होईल. फक्त मटण वेगळं होईल आणि याचा स्टॉक वेगळा होईल, यखनी वेगळी होईल. ओके. तर आता मी ते करतो, तुम्ही बघा. लय गरम असतंय, जरा सांभाळून उचलायचं आहे आपल्याला. ओके. वाफ लागू शकते. आणि मी हे करतोय ड्रेन. ओके. हे बघा, हे असं ड्रेन करून घ्यायचं.
करताना हाताला वाफ लागणार नाही याची काळजी घ्या, पण माझ्या चेहऱ्यालाही लागते. ही यखनी बघा, हे बघा सगळा मसाला वेगळा सगळं. याला आता आपण अजून क्लिअर करून घेणार आहोत. ते कसं करतात मी सांगतो तुम्हाला. ओके, पण आता याच्यातून आपल्याला एक 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 मटण जे आहे ते वेगळं करून घ्यायचं. ओके, बस. तर आता आपलं हे जे मटण आहे ना, हे बघा, हे असं मस्तपैकी काढून घेतलं आणि कसलाच मसाला नाही, सगळा मसाला वेगळा काढून घेतला आहे. आणि तरी मला जरासा डाऊट होता म्हणून मी काय केलं, ही जी यखनीचा जो स्टॉक आहे हा बघा, हा जरा परत एक उकळी येण्यासाठी ठेवला की जेणेकरून ही जी पोटली आहे ना, त्या पोटलीतला जो मसाला आहे मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, भारीतला चिमटा आहे आपल्याकडे. ही जी ही जी पोटली आहे ना, यातला मसाला थोडासा अजून जरा नितरावा म्हणून मी जरा थोडा वेळ अजून ठेवलेला आहे. तर ते एकदा होऊ देत आणि मग होऊ. पण आता आपल्याला काय करायचं माहिती आहे का, तुम्हाला हे दिसतंय का, चरबी. ओके, आता ही चरबी वितळवायची आहे. ओके, ही चरबी आता वितळवायची आहे आपल्याला. कशी वितळवतात मी ते तुम्हाला दाखवतो. तर आता ही यखनी जी आहे मस्त उकळी आलेली आहे, हिला उतरवून घेतो. हिला उतरवून त्याच्या पुढच्या कामासाठी तयारी करतो. ही इथे उतरली, याच्यावर झाकण गेलं आणि हे आलं नवीन पातेलं. थांबा. आणि हे आलं नवीन पातेलं. नवीन पातेल्यासाठी लावली गॅस. तर पातेलं होऊ द्या, तापू द्या. पातेलं तापलं, हे असं पातेलं तापू द्या. तापल्यानंतर यामध्ये टाकलं थोडंसं तेल. ओके, म्हणजे भांड्याला फक्त लागण्यापुरतं तेल, कारण आधी पण आपण तेल भरपूर टाकलेलं आहे. ओके, पातेलं तापलेलं होतं आपलं. पातेल्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तर ही बघा, ही जी चरबी आहे ना, ही चरबी आता मला टाकायची आहे. थोडंसं सांभाळून टाका, उडण्याची शक्यता जास्त असते. ओके, ओके, ही चरबी चांगली वितळू द्यायची आहे बरं. फक्त ती चिकटू नये याची जरा काळजी घ्या. तर आता ही जी यखनी करायला ठेवली होती तिला परत एकदा गाळून घेऊया. ओके, नको वाया नाही जाऊ द्यायचं काहीच. ओके, असं लसूण बिसून जरा दाबून घेतला ना, जरा कसं सगळा रस कसं उतरतो ना त्याच्यात. हे बघा, हां, हे दिल्लीवाले लोक नाही का बटर चिकन करताना करतात, तसं बघायला तर उत्तरेत सगळेच लोक असंच करतात. बघा, जाऊ द्या आता. हा मटणाचा तुकडा थांबा, चांगला आहे. ओके, आपली जी चरबी टाकली ती चरबी मस्त वितळलेली आहे. मग ती वितळल्यानंतर हे मटण हे आता फ्राय करायचं आहे आपल्याला. ओके, ते मस्त मटण टाकून दिलं फ्राय करायला. एकदम हलक्यामध्ये, जास्त शिजवायचं, जास्त फ्राय नाही करायचं, फक्त वरच्यावर दूध
दूध हां. आणि आत्ता सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट म्हणजे हे मगाशी आपण तयार केलेलं दूध. या दुधामध्ये काय काय टाकलं होतं ते तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलं होतं. तर आता हे दूध फाटू नये म्हणून आपल्याला काय करायचं आहे, स्लो गॅस ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर हे दूध आपल्याला मटणामध्ये ॲड करायचं आहे. ओके ओके. आणि हे दूध आता शांतपणे, हे दूध आहे, दूध आणि मटण यांना मस्तपैकी होऊ द्या. आणि तुम्हाला दिसत असेल हे बघा, याच्यामध्ये केशर पण टाकलेलं आहे. ओके बघा, हे बघा तुम्हाला थोडं थोडं दिसत असेल. अपूर्वा अशी आहे ना, कॅमेरा एकच ठिकाणी स्टॅटिक ठेवते. हे बघा केशर बघा, ओरिजिनल आहे एकदम. हां. आणि हा सुगंध आम्हालाच येतो आहे, तुम्हाला व्हिडिओतून सुगंध येऊ शकत नाही. ओके. तर हे सगळं झालेलं आहे इथे. आता यानंतर ज्या वेळेला थोडीशी दुधाला उकळी येईल त्यावेळेला आपल्याला त्याच्यात यखनी टाकायची आहे. पण यखनी टाकण्याच्या आधीचा सगळ्यात मोठा कारभार जो आहे तो आपला राहिला आहे. तो कारभार आपण पूर्ण करूया. पॉज. मटन यखनी खाणं हा एक वेगळा आनंद असतो, पण यखनी पुलाव खाणं हा मटन यखनी पुलाव खाणं एक वेगळा आनंद असतो. पण ही यखनी जी आहे ना, ही पिणं हा एक स्वर्गीय अनुभव असतो. तर आता घरातले सगळेजण आहेत, सगळेजण पिणार आहेत, तर बघू त्यांना कसं लागतं आहे. ओके ठीक आहे. हे बघा किती छान स्टॉक तयार झालेला आहे. हे बघा, आता मला शूट करायवर. हां वा, सुंदर, झणझणीत. थँक्यू. हे बघा आपलं आता हे मटण आणि दूध पूर्ण शिजलं आहे. आणि तुम्ही बघू शकता दूध जराही फाटलेलं नाही. ती कला असते, ज्यांनी कमी पापं केलेली असतात ना त्यांचं दूध फाटत नाही. ओके, हे लक्षात घ्या. तर आता मी याच्यात टाकतो हे तांदूळ. बरोबर 1 किलो तांदूळ आहे. नीट करून घेतो बघा. ओके. आणि नाव ही मस्त छानशी यखनी ही चालली भातामध्ये. ओके, आपण लागता लागता टाकूयात. ओके, लागता लागता टाकण्यातच मजा असते. गॅस फास्ट राहू द्या, काही प्रॉब्लेम नाही. ओके. आणि जसं पाणी टाकाल, मला आवडतात याच्यात बटाटे टाकायला. बटाटे झाले आणि हे झाल्यानंतर याच्यात जातील बटाटे. ओके, हे बघा फक्त चवीपुरते बटाटे गेले. त्यानंतर हे अद्रक जे मगाशी कापून ठेवलेलं होतं हे अद्रक जाईल. ओके, ते फ्लेवर येण्यासाठी. आणि ह्या हिरव्या मिरच्या आता काय करायचं आहे, फक्त मिरच्या ज्या आहेत ना ह्या अशा कट मारा. मिरच्यांना कट मारा म्हणजे काय होईल, मिरचीचा फक्त फ्लेवर हवा आहे आपल्याला, तिखटपणा नको. पुलाव तिखट नसतो बरं का. जबरदस्त. शाबास. आता मीठ. आता भातामध्ये आपण पहिल्यांदा मटणात तर मीठ टाकलेलं होतं, पण भाताच्या हिशोबाने पण टाकायचं. एवढा 1 चमचा बस झाला. तरी थोडंसं अजून घेतलेलं आहे. आणि सगळं झाल्यानंतर हा थोडासा
अर्धा कच्चा कांदा, ओके, पूर्ण कच्चा नव्हे, थोडासा अर्धा कच्चा हा कांदा हा असाच्या असा याच्यात टाकून द्यायचा. हा भातामध्ये ॲड होऊन जाईल, भातामध्ये मिक्स होऊन जाईल. ओके. हा सुरुवातीला का नाही टाकला, हा का वेगळा तळून घेतला, कारण दूध होतं ना, भीती वाटते की बाबा जळालं तर. ओके. आता आपण जरा तुम्हाला दाखवतो की हे कसं झालं आहे. तांदूळ आता हळूहळू शिजायला लागलेला आहे. हो, ही ब्लॅक पेपर पावडर, बस मम्मी बरीच तर. आणि सगळ्यात शेवटी हा थोडासा बरेचसा वाचला तो. मला ह्याच्यात देशील ना? झाला मोकळा. तर ही आपली यखनी तयार झालेली आहे. हे त्याच्यावरचं मटण, हे दुसरं मटण, आणि हा आहे बटाटा.